नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। नवीन दिवसाची छान नवीन सुरुवात झाली आहे आणि हा ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांकडे आलेले असतील। त्याच्यामुळे गणेश उत्सवाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू दे, तुमचे स्वप्न पूर्ण करू दे, हीच गणपती बाप्पाकडे प्रार्थना। आणि आता मी छानपैकी रेडी झाली आहे। सकाळचे 7 सव्वा 7 वाजलेले आहेत आणि साडी नाही एवढ्या लवकर घातली कारण ती काम करताना खराब होते। सो सगळी काम पटकन आवरून घेऊया आणि नंतर छानपैकी मी साडी वगैरे वेअर करेल आणि ब्लॉगमध्ये कनेक्टेड राहा। आज काय काय घडते ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेल। म्हणजे चहा वगैरे घेते आणि तयारी करायला घेते आणि काय काय ब्लॉग मधले मधले ते पण शूट करतील कारण सगळंच पूर्ण शूट मला करणं पॉसिबल नाही होणार आहे। आणि आमचं गाव पण दाखवेन आम्ही। मस्त मोदकांची तयारी करते आणि चहा पण घेते पटकन। हॅलो, तर आता मी मस्तपैकी गूळ घेते किसून आणि चहा पण घेते, दूध पण आलेलं आहे आणि बघूया ते बाहेर जाणार आहेत गाडी वॉशिंग सेंटरला न्यायला, तर ते पुढचा ब्लॉग कंटिन्यू पण करतील मे बी। हॅलो, तर असं काहीतरी टिपिकल मी आवरलेलं आहे कारण मला असंच आवडता येतं आणि बाकीची सगळी कामं झालेली आहेत। सगळ्यांनी मिळून आम्ही स्वयंपाक केला। आता आम्ही बाप्पांना घ्यायला चाललो आहे आणि मी तुम्हाला दाखवते मी कोणती साडी वेअर केली आणि मी कशी दिसते मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण मला हे असंच आवडता येतं, बाकी मला काय आवडता येत नाही आणि खूप पसारा विसारा। वैभवीची गडबड चालली आहे सगळी कामाची, तर मी ब्लॉग कंटिन्यू करतोय। मम्मी इथं रांगोळी काढते माझी मेन दारामध्ये। आणि वैभवी पण आमचे बाप्पा अजून यायचे बाकी आहेत। मी पटकन रांगोळी काढून घेते आणि जेवण वगैरे काय केलं ते दाखवायला टाइम पण नाही पुरला आणि ते मोबाईल घ्यायला वेळ पण नव्हता। सो आता मी मस्तपैकी रांगोळी काढून घेतो आणि गणपती बाप्पा आले की तुम्हाला परत भेटतो। आणि गाईज तुम्ही बघू शकता कालच्या ट्रॅव्हलिंगनी गाडीची काय हाल झाली। गाईज तुम्ही बघू शकता काल आपलं जे ड्रायव्हिंग झालं ना 324 किलोमीटरचं झालं, 350 किलोमीटर पाथर्डी पर्यंत। तर गाईज मला घरात बसून बोर झालेलं, तर म्हटलं मग चला गावात एक चक्कर मारून यावी म्हणून एक अशी सहज राऊंड मारायला आलोय। वैभवी आणि सगळ्यांचं आवरून तयार झाले तर ती येईल, मग आम्ही निघू गणपती आणायला। मी गाडी काढून रेडी आहे, सो आम्ही आता निघतोय। सो आम्ही आता सगळे निघालोय गणपती आणायला। सो आम्ही आता आलोय गणपती न्यायला। तर आमच्या पाथर्डीचा आज बाजार असतो आठवड्याचा, तर ती पण गर्दी आहे आणि
गणपतीची पण गर्दी, दोन्ही आज एकत्रच. ऍक्च्युली आठवडे बाजार त्याच्यामुळं पुढं आलाय. ते इथं माझे पप्पा कुणाला तरी सुट्टे पैसे देत आहेत, 500 सुट्टे करून. इथं पप्पा आणि समोर मम्मी आणि वैभवी चाललं. मम्मी पप्पा आणि वैभवी गणपती बाप्पांची पूजा करत आहेत. हा ठीक आहे, आम्ही निघालोय आता. हा हा, भटजी आले म्हणे लवकर. आज मार्केट भरले पाटावर ठेवायचं. गणपती बाप्पा सगळं. चला आम्ही आमच्या गणपती बाप्पांना गाडीमध्ये आता सध्या असं ठेवलंय, पप्पा आले की त्यांना मांडीवर घेतील आणि मग आम्ही निघू घरी जायला. मोरया. गाडी लॉक करायला ऑटोमॅटिकली. गणपती बाप्पा मोरया.
बिलकुलच टाइम मिळाला नाही, त्याच्यामुळे आधी गणपती बाप्पांना घेऊन आलो आणि त्यानंतर मग हॅलो. संध्याकाळ झाली आहे आणि मला असं वाटलेलं मी खूप काय काय ब्लॉग शूट करेन, पण अजिबात वेळ नाही मिळाला. सो संध्याकाळ झाली आता आणि आता तुळशीच्या तिथे दिवा लावायला जाते आणि तुम्हाला घर पण दाखवा नाही आमचं आता. तुम्हाला खालचा परिसर दाखवते. तर हे आहे आमचं खाली असं ओपन स्पेस आहे आणि आज पाऊस पण खूप पडला. चला आपण दिवा लावूया तुळशीला. इथे मी लावलाय, तर इथे थोडी लाईट कमी वाटते त्याच्यामुळे दिसत नसेल. असं ओपन स्पेस आहे खाली आणि आता मी दिवा लावला तुळशीच्या तिथे आणि जेवढं काय शूट झालेलं आहे तेवढं मी तुमच्यासोबत दाखवलंय. आणि बघूया आता रोज रोजचे काय काय नवीन नवीन कुठे आम्ही जातोय इथे, म्हणजे घरून कुठे जर गेलो दर्शन करायला किंवा कुठे काय तर ते तुम्हाला मी दाखवेन. सो कनेक्टेड राहा आणि ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. मला माहिती आहे आता मी प्रॉपर असं ब्लॉगिंग नाही करतायत, जे काय मला जमेल तसं मी शूट करते. हाय एव्हरीवन. तर आमच्या इथली फेमस आम्ही आज शिंगोरी आमटी आणि भाकरी आणली आहे. तर लेट मी शो यू. त्याच्यासोबत हा कांदा लिंबू भेटतो फारसं. या भाकऱ्या आहेत मस्त ज्वारीच्या, बाजरीच्या मस्त भाकऱ्या आहेत. मस्त मोठ्या एकदम असतात, दमदार. एक खाल्ली तरी होते ना. हो, पोट भरतं. आता आमटी तर येतं आणि ही आमटी ना लिटरमध्ये मिळते. 1 लिटर 2 लिटर. तर आपण 5 जणांसाठी 1.5 लिटर आणली आहे. जाम पॅक त्यांनी हे केलं आहे, चांगली पॅक करून दिली. तर आणि आपण आता ही ह्याच्यामध्ये टाकू. सुरुवातीला सगळं पाणी पाणी दिसलं, पण सगळा मसाला आता पडतोय. तर मग फेमस आहे, नगर जिल्ह्यामध्ये खूप फेमस आहे, खूप लोकांना आवडते. तर तुम्ही कधी खाल्ली असेल तर कमेंट करून सांगा. हॅलो. तर जेवण तर तुम्ही बघितलं, अतिशय भारी झालंय, म्हणजे अप्रतिम. इकडची फेमस शिंगोरी आमटी आणि त्याच्यासोबत बाजरीच्या भाकरीचा बेत होता आणि मला आधी नव्हती आवडत, पण आता आता थोडी आवडायला लागली. सो मी पण टेस्ट जेवली आहे आणि आज सगळेच खूप दमलेले आहेत. सो आपण आजचा ब्लॉग इथेच एंड करूया, पण आता पुढचे काही दिवसांचे ब्लॉग बिलकुल विसरू नका बघायला, कारण इकडचं सगळं छान छान मी तुम्हाला दाखवणार आहे. आमच्या मळ्यामध्ये वगैरे जाऊ, ते पण तुम्हाला मी शेअर करेन. सो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटूया, तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय, टेक केअर.